तर मित्रांनो नमस्कार. कमळी या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 9 एप्रिलच्या भागामध्ये आपल्याला खूप छान असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे मात्र आता गौरीचा पाठलाग करत काही गुंडे घेऊन कामिनी मात्र तिच्या पाठीमागे लागलेली असते, कारण की तिला त्या गौरीला डायरेक्टली संपवून टाकायचं असतं. कारण की राजेंच्या तोंडून कामिनी आणि रागिणीने गौरीचं नाव ऐकलेलं असतं. त्यांना वाटत असतं की नाही, गौरी जिवंत आहे, ही कुठेच गेलेली नाही, ही इथेच कुठेतरी लपून बसलेली आहे, की म्हणजे राजनला दिसली आणि राजन ड्रिंक करून मात्र तिचंच नाव घेत आहे. त्याच्यामुळे कामिनीने मात्र गौरीचा शोध घेतला आणि आता तिच्या पाठीमागे गुंडे घेऊन लागले, जेणेकरून गौरीला संपवून टाकायचं आहे तिला. त्यानंतर दुसरीकडे अनामिकाची एंट्री तर छान अशी झालेली असती. अनामिका छान असे एक म्युझिक टीचर असते, त्याच्यासाठीच ती कॉलेजला आलेली असते. आता त्यानंतर ऋषीच्या आयुष्यात तर तिची एंट्री झालेलीच असते, पण नयनताराला मात्र अनामिका खूप आवडलेली असती, कारण की तिनं तर डायरेक्टली ऋषीसाठी तिची निवड देखील केलेली असती, पण तिला सांगितलेलं नसतं. त्यानंतर मात्र ऋषी आणि अनामिका जेव्हा घरी जात असतात, ऋषीच्या सोबतच अनामिका घरी जाते ना, तेव्हा मात्र अनामिका छान असं गाणं गाडीमध्ये गात असते. इकडे मात्र ऋषीला तिनं गायलेलं गाणं खूप आवडतं, पण मात्र ऋषीचं कमळीवर खूप प्रेम असतं. त्यानंतर ऋषी मात्र कमळीला सोडून दुसऱ्या कोणत्याच मुलीकडं बघणार नाही असं त्याचं ठरलेलं असतं. त्यानंतर मात्र पण नयनताराला ऋषी ज्या मुलीवर प्रेम करतो म्हणजेच कमळी, तिला अजिबात आवडलेली नसते. तिला मात्र तिच्यासारखी बिझनेस वुमन, घर सांभाळणारी, सगळ्या गोष्टी हँडल करणारी शिकलेली मुलगी आवडत असते. पण कमळी मात्र एक गावाकडून आलेली साधी भोळी मुलगी असते, त्यामुळे नयनताराला ती अजिबात आवडत नसते. काही गोष्टीमुळे नयनताराने मात्र तिच्यासोबत छान अशी मैत्री पण केली होती, पण मात्र ऋषीसाठी ती योग्य नाही असं नयनताराला वाटत असतं. पण ऋषीला मात्र कमळीचा स्वभाव खूप आवडत असतो. त्यानंतर आता ऋषी आणि अनामिका जेव्हा गाडीतून घरी जाता, अनामिका ऋषीसाठी छान असं गाणं गाते, नको चंद्र तारे फुलांचे पसारे असं गाणं गायल्याच्या नंतर अनामिका खूप आनंदात असते. ऋषीला विचारू देखील लागते, काय रे ऋषी, मी गायलेलं गाणं तुला आवडलं नाही का? मग असं हसत वगैरे का आणायचे, एकदम गप्प गप्प आहे, जसं काय मी तुला पहिल्यांदाच भेटले, आपण जसं काय अनोळखी आहे, मी तुझ्या गाडीतून घरी येते आणि आपली ओळख पण आहे, तुला तर माहीतच आहे ना. त्यानंतर ऋषी कुठेतरी जाऊन थोडीशी स्माईल देतो. त्यानंतर दुसरीकडे कमळी मात्र ऋषीच्या घरी येत असते, जेणेकरून ऋषीला तिचा अभ्यास घ्यायचा असतो. त्यानंतर नयनतारा तिला म्हणू लागते, बघ ना गं, ती अनामिका आली, किती छान म्युझिक टीचर आहे, ती खूप गोड मुलगी आहे बघ, आपल्या ऋषीसाठी कशी वाटते मला सांग ना गं. मला जशी सून हवी आहे ना, परफेक्ट तशीच आहे ती. काय तिचे संस्कार, काय तिचं छान म्युझिक, म्हणजे किती छान गाणं गाते, ती खूप छान आहे मुलगी. आणि खरंच ना, ती काहीतरी तिचं आयुष्यामध्ये काहीतरी नक्कीच तिला खूप मोठं बनायचं आहे असं मला तिच्याकडे बघून वाटते. त्याच्यामुळे मला तर वाटतंय माझ्यासाठी ना योग्य सून म्हणजे ती मुलगीच आहे. कमळी सांग ना, तुला कशी वाटते? मग त्यानंतर अनामिका अशी पण म्हणते, कमळी तुला एक गोष्ट सांगू का, इतके मॅनर्स आहेत तिला, असं कुणाच्याही सारखं कुणाच्या घरी उठसूट पडलेली नसते ती. त्यानंतर आता कमळीला कळतं की नयनतारा मॅडम मलाच बोलताय, जेणेकरून मला काही कळत नाही, मी यांच्याच घरी उठसूट येत राहते, त्याच्यामुळे ह्या मला म्हणताय. कमळी मात्र तिथं शांत बसते, काहीच बोलत नाही. त्यानंतर दुसरीकडे गौरी इकडं मंदिराकडे असती आणि मग त्यानंतर कामिनी मात्र काही गुंडे घेऊन गौरीच्याच पाठीमागे लागलेली असते. कामिनी त्या गुंडांना सांगते, तुम्हाला ही बाई दिसती ना, हिला डायरेक्टली संपवून टाकायचं, ही मला परत दिसली नाही पाहिजे, तुम्हाला हवे तेवढे पैसे मी देईल. त्यानंतर त्या गुंड्या आता पैशांपुढे काही करायला बसतात. पण तेवढ्या वेळामध्ये कामिनी सोबत रागिनी देखील असते. रागिनी म्हणू लागते, काय गाई, हीच ती गौरी आहे का ग? खरंच राजांच्या आयुष्यात जर ती आली ना, तर मग आपलं काहीच खरं नाही. आजच्या आज तिला आपण पकडायचं म्हणजे पकडायचं. आणि दुसरीकडे आता अनामिका ऋषीला सांगू लागते, अरे ऋषी, हे सगळं मी तुझ्यासाठी केलं आहे, छान आहे ना? त्यानंतर ऋषी पण हसून हो म्हणत असतो. तर दुसरीकडे नयनतारा म्हणू लागते, बघ कमळी, माझ्या ऋषीची आणि त्या अनामिकाची जोडी कसली भारी दिसेल ना गं, खूप क्यूट दिसतात दोघे पण, खरंच खूप छान आहे. कमळी तुला काय वाटतंय, आपल्या ऋषीला ती अनामिका आवडेल का गं? कमळी मात्र काही न बोलता शांत उभी राहते. तर मित्रांनो, बघूया येणाऱ्या भागात आपल्याला काय बघायला मिळतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.